और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर येथील कॅम्प 4 परिसरात 14 नंबर शाळेजवळ राहणारे रिक्षाचालक पंकज बनकर यांच्या घराला अचानक आग लागून मोठं नुकसान झालं। या आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालंय। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी पंकज बनकर कुटुंबासह बहिणीच्या घरी गेले होते। त्याच दरम्यान शेजाऱ्यांनी फोन करून घराला आग लागल्याची माहिती दिली। शेजाऱ्यांनी तात्काळ घराचं कुलूप तोडून ड्रममधील पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत आगीने संपूर्ण घराला वेढा घातला होता। घटनेची माहिती मिळताच पंकज तातडीने घरी पोहोचले, मात्र तोपर्यंत घरातील सर्व सामान जळून गेलं होतं। त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं व आगीवर नियंत्रण मिळवलं। रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे पंकज बनकर या घटनेनंतर अक्षरशः उघड्यावर आल्यासारख्या स्थितीत आहेत। त्यांनी स्थानिक नगरसेवक व शहरातील लोकप्रतिनिधींना मदतीचं आवाहन केलं असून कुटुंब पुन्हा उभे करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे। माझं नाव पंकज नामदेव बनकर आहे। मी प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 14 समोर मिलिंदनगर उल्हासनगरच्या इथे राहतो आणि मी माझी आणि माझी मिसेस आम्ही तिघं 2 वाजता काल जेवण वगैरे आमचं झालं आणि बहिणीकडे आम्ही बहिणीचा फोन या म्हणे घरी कोण नाही तिकडे जा। पोरं आमचे काल सहलीला गेले होते, विकास मंदिरच्या काल सहल होती, तर माझे भाचे तिकडे गेले, बोललो घर एकटे तर आपण चल बहिणीकडेच जाऊ। बहीण राहते आनंदविजय शाळेजवळ। आम्ही ते 2 वाजता गेलो। आम्हाला 1 तासानंतर फोन आला की तुमच्या घरापासून एक बाजूला सिंधी राहतात पंजाबी लोक, त्यांनी फोन केला आपके घर को कुछ तो हुआ है, आग लगा ऐसा लग रहा है, आप जल्दी आओ। मी येईपर्यंत शेजारच्या लोकांनी माझा दार वगैरे लॉक होता तो तोडला आणि त्यातनं ते बाहेर ड्रममधलं पाणी होते टाकण्याचा प्रयत्न केला, आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आग काही विझलीच नाही। तोपर्यंत फायर ब्रिगेड पण आलेले होते। त्या फायर ब्रिगेडवाल्यांनी सगळे आग विझवली। आग लागण्याचं कारण तर आम्हाला काही कळलं नाही, कारण आम्ही घरातच नव्हतो। आणि नंतर त्या फायर ब्रिगेडने आग विझवली। त्या आग विझवल्यानंतर मग ही परिस्थिती आता समोर आहे ती तुमची आहे। काय काय नुकसान झालं तुमचं? माझं फ्रीज गेलं, माझे भांडे वगैरे इथे जे होते ते वस्तू, कपाट, तर हा पूर्ण माझा कपाट जळा। याच्यात काय होतं आमच्या आईने नंतर सांगितलं काय गळ्यातलं बायकोचं काय होते पैसे ते सगळे जळाले आणि त्यातमध्ये काही म्हणजे भेटले नाही। या साईडला सगळे भांडे वगैरे ते जळाले, इकडे मीटर वगैरे घरात जळालं, पूर्ण पत्रे तुटले, भिंती पडायसारखी झाली माझी आता। मला विनंती आहे साहेब की तुमच्या मार्फत माझे स्थानिक नगरसेवक आहे किंवा राजकीय नेते त्यांनी आम्हाला थोडा सपोर्ट करावा आणि आमचं जे झालेलं नुकसान आमचं थोडंसं लक्ष द्यावं, एवढीच मला त्यांनी विनंती। जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।